लोकसभेची निवडणूक रंगात आलेली असतानाही महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यातील एक प्रमुख जागा आहे ती सांगली लोकसभा मतदारसंघाची। सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत सुरू झालेला वाद संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलाय। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला सांगलीत जाऊन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती। काँग्रेस नेते आणि वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी सांगलीसाठी जोरदार तयारी केली होती। मात्र ठाकरेंनी या मतदारसंघात ताकद नसतानाही उमेदवार घोषित करून टाकला। दरम्यानच्या काळात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत अनेकदा सांगलीत गेले। संजय राऊत आणि काँग्रेसच्या विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्येही काही प्रमाणात ठिणग्या उडल्या। विशाल पाटील यांनी उमेदवारीसाठी दिल्लीही गाठली, मात्र त्याचाही काही उपयोग झालाच नाही। शेवटी सांगलीची जागा ठाकरे गटालाच सुटली। त्यानंतर विश्वजित कदम आणि संजय राऊत यांच्यात वाद सुरू झाला। मात्र ठाकरे गटाची सांगलीमध्ये ताकद नसतानाही उमेदवार कसा घोषित झाला याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या। त्यानंतर जयंत पाटील यांच्यावरही आरोप होऊ लागले। यामुळे सांगलीत नेमकं काय काय घडलं, विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा करेक्ट कार्यक्रम कोणी केलाय असे प्रश्न पडू लागले। त्याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। सांगली लोकसभेवरून जेव्हा वाद निर्माण होऊ लागला त्यावेळी जनावर देखील सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा जिल्हा आहे असं म्हणत विश्वजित कदमांनी ठाकरे गटावर निशाणा साधला होता। मात्र सांगलीच्या जागेवरून एवढा वाद का निर्माण झाला याचं कारण इतिहासात सापडतं। दिवंगत वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांचा तात्विक वाद होता। त्यांच्या निधनानंतर तो संपलाय, पण आजही आम्हाला त्या वादाची किंमत मोजावी लागते। प्रत्येक वेळी माझ्या उमेदवारीला अडथळा कुठून येतो? जिल्ह्यात आणि राज्यात दादांनी काँग्रेस पक्ष वाढवला, मात्र आज त्यांचे वारस म्हणून आम्हाला उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागतोय असं म्हणत स्वतः विशाल पाटलांनीच त्या इतिहासाचा पुनरुच्चार केला होता। सोबतच विशाल पाटलांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला। त्यानंतर चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय राऊत आणि जयंत पाटील उपस्थित होते। यावेळी दोन्ही नेत्यांनी विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांना प्रत्युत्तर दिलं। चंद्रहार सांगलीचे प्रश्न संसदेत उठवेल आणि संसदेत मशाल पेटवेल असं म्हणत आपल्याला सांगलीची जास्त माहिती असल्याचं सांगत जयंत पाटलांनी एक प्रकारे काँग्रेसच्या विश्वजित कदम यांना टोला लगावला होता। जयंत पाटील यांनी बोलताना म्हणाले होते की सांगलीच्या उमेदवारीवरून सर्वांचा रोख माझ्यावर होता, मात्र माझा यात काहीही संबंध नाही। हा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे। उद्धव ठाकरेंच्या एकदा डोक्यात आल्यास पुन्हा माघार नसते असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। शिवाय राजाराम बापू आणि वसंतदादा वर बसून चहा घेत असतील, त्यामुळे जुने वाद उकरून काढण्याला अर्थ नाही असंही त्यावेळी जयंत पाटील म्हणाले होते। मात्र उद्धव ठाकरेंच्या एकदा डोक्यात आल्यास पुन्हा माघार नसते असं जयंत पाटील म्हणाले। त्यामुळे जयंत पाटील यांनी जुना राग काढून विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा पत्ता कापला का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। याचं कारणही तसं आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी 2 ठिकाणी भाजपचे, एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, तर 2 जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत। यातील 1 जागेवर शिवसेनेचे अनिल बाबर हे विद्यमान आमदार होते। त्यांचं जानेवारी महिन्यात निधन झालं, त्यामुळे ही जागा सध्या रिक्त आहे। सध्याची स्थिती पाहता शिवसेनेचा या मतदारसंघात काहीच वेस नाही, तरी सांगलीच्या जागेसाठी ठाकरे गटानं ओढाताण केली, त्यामुळे आता जयंत पाटील यांच्यावर आरोप होऊ लागलेत। इतिहास पाहिला तर राजाराम बापू आणि दादा पाटील यांच्या घराण्यातील संघर्ष जुना आहे। चांदोली धरणाच्या निर्मितीवरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद झाले, तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये तात्विक लढाई सुरू झाली। हे धरण नंतरच्या काळात बांधण्यात यावं असं लोकांचं मत तयार झालं होतं। वसंतदादांनी धरणग्रस्त लोकांची बाजू घेतली होती। राजाराम बापू वकील होते, तर वसंतदादांचं शिक्षण 4थी पर्यंत झालं होतं। मात्र वसंतदादांचं सहकार क्षेत्रात मोलाचं योगदान होतं। धरण निर्मितीशिवाय विधानसभा निवडणुकीतही दादा आणि बापू आमनेसामने आले होते, तिथंही बापूंचा पराभव झाला होता। दोन्ही घराण्यात हा संघर्ष वाढत राहिला। वसंतदादांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या घरात प्रबळ नेतृत्व तयार झालं नाही, मात्र राजाराम बापूंचे पुत्र जयंत पाटील यांनी दबदबा निर्माण केला। शिवाय राजाराम बापू योग्य होते असं मत जयंत पाटील यांचं आहे। जयंत पाटलांनी वेळोवेळी दादा घराण्यातील व्यक्तींविरोधात कुरघोडी केली आहे। आत्ताच्या उमेदवारीच्या वादातही त्यांचा रोल असू शकतो असे आरोपही सांगली जिल्ह्यात त्यांच्यावर होत आहेत।
विशेष म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या 1978च्या विधानसभा निवडणुकीत वाळवा मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती। यावेळी जनता पक्षाचे राजाराम बापू पाटील आणि शेकापचे एन.डी. पाटील यांचा पराभव रेड्डी काँग्रेसचे विलासराव शिंदे यांनी केला होता। यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, पश्चिम महाराष्ट्रातील झाडून सारे काँग्रेसचे नेते रेड्डी काँग्रेसमध्ये होते। तत्कालीन इंदिरा गांधी यांनी नुकताच इंदिरा काँग्रेस पक्ष स्थापन केला होता। या निवडणुकीत वसंतदादा पाटील यांनी जिल्हा परिषदेवर काम करणारे विलासराव शिंदे यांना ताकद दिली होती असं सांगितलं जातं। त्यामुळेच धरणावरून सुरू झालेला वाद आणि 2 विधानसभांमध्ये वसंतदादा पाटील यांच्यामुळे राजाराम बापूंना स्वीकारावा लागलेला पराभव त्यांचे सुपुत्र जयंत पाटील यांच्या चांगल्याच जिव्हारी लागल्याचंही बोललं जातं। त्यामुळेच आता राजाराम बापूंचे पुत्र जयंत पाटील यांनी वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा करेक्ट कार्यक्रम केला असे आरोप अनेकांकडून केले जात आहेत। याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।